नमस्कार. चला तर आज आपण डुबुक वडी किंवा त्याला कुणी बेसन वडी असं नाव दिलं जातं ह्या रेसिपीला. तर ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत आणि ते एकदम सोप्या पद्धतीची पाहणार आहोत. कारण की आम्ही हॉस्टेलला राहते, हॉस्टेल एकटे राहते, त्यामुळे माझं काही खूप मोठी फॅमिली वगैरे नाही, म्हणून मी एकटीसाठी आणि सगळं सामान अवेलेबल असतं असंही नसतं माझ्याकडे. त्यामुळे मी एकदम सोप्या आणि कमी सामानामध्ये डुबुक वडी ची रेसिपी हे तयार केलेली आहे. त्यासाठी मी आधी कांदा लसूण आणि फ्राय करून घेतलं तेलामध्ये. नंतर हे माझ्याकडे मिक्सर पण नाही हॉस्टेल असल्यामुळे, त्यामुळे मी ते उकळीमध्येच बारीक करून घेतलं कांदा लसूण आणि जिरे. आणि मग ते बारीक करून घेतल्यानंतर बारीक करून घेतले आणि त्याबरोबरच इकडे आपण जसे भजेसाठी तयारी करतो तसेच बेसन पीठ घेतलं 1 ते 1.5 चम्मच. त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ आणि थोडेसे जिरे टाकून हे असं हे बघा असं तयार करून घेतलं. जसं बेसनला तयार करतो तसंच प्रकारचं हे तयार करून घेतलं. फक्त हळद आणि लाल तिखट टाकलं आणि थोडेसे जिरे टाकून असं भजेसारखं तयार करून घेतलं आणि ते थोडं साईडला ठेवलं. मग तेल टाकून ते थोडंसं तयार केलं, जे बारीक केलं होतं कांदा लसूण जिरे ते टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि उकळी येऊ दिली. मग त्यामध्ये असं वडी सोडली, ती तयार केलेलं आपण बेसनचं ते तयार केलं त्याच्यामध्ये वडी सोडली आणि थोडंसं उकळू दिलं. उकळायला लागलं की ती ॲटोमॅटिक जी वडी आपण खाली सोडली ती ॲटोमॅटिक वर येते आणि छान अशी उकळायला सुरू होते. मग चांगली शिजते. चांगली शिजल्यानं थोडंसं उकळून घ्यायची आणि अशा प्रकारची भाजी आपली तयार होती. एकदम छान लागते.